आमदार राम शिंदे यांच्या गाव चलो अभियान यात्रेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या संकल्पनेतून गाव चलो अभियान 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येत आहे. प्रत्येक बूथपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी मुक्कामी राहत प्रवास करावायचा आहे. केंद्र सरकारच्या 10 वर्षाच्या कामगिरीच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कमीत कमी 3 बूथची जबाबदारी घेऊन प्रवास करायचा आहे. त्या ठिकाणी 24 तास प्रवास करायचा आहे. बूथ न्याय रचना, लाभार्थ्यांची भेट, महिला सबलीकरण, वैद्यकीय सुविधा, शेतकरी सन्मान योजना, अंत्योदय योजना अशा विविध योजनांचा आढावा या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून घ्यावायचा आहे. विविध योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेणे, सरकारी कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी या सर्व कर्मचाऱ्यांच्या भेटी या अभियानाच्या माध्यमातून घ्यावायच्या आहेत. तसेच नमो ॲप डाउनलोड करणे, नमोचे सत्कारांची नोंदणी करणे अशा एकूण विविध 18 उद्दिष्टावर या अभियानाच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारने गेल्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात भाजपचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या गाव चलो अभियान दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील निमगाव गांगडा येथील बूथमध्ये प्रवास केला. मोदीची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे ही या अभियानाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी दिली. आमदार राम शिंदे यांच्या गाव चलो अभियानाला कर्जत तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आमदार शिंदे यांनी तालुक्यातील निमगाव गांगडा गावचा प्रवास करत गावातच मुक्काम केला. यावेळी त्यांनी गावातील वाड्यावस्त्यावर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांसोबत एकत्रितपणे स्नेहभोजन केले. गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोपयोगी योजनांची माहिती त्यांना दिली. गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी आमदार शिंदे यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आमदार शिंदे यांनी महिलांना दिली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, PM किसान सन्मान योजनेचे लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनुसूचित जातीचे घरकुल योजनेचे लाभार्थ्यांची त्यांनी यावेळी भेट घेतली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची देखील आमदार शिंदे यांनी भेट घेतली. दरम्यान मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष सचिन सटाले यांची देखील आमदार शिंदे यांनी यावेळी सदिच्छा भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन सर्व संवाद करत योजनांची माहिती दिली. दिवार लेखन उपक्रमांतर्गत बार बार मोदी सरकार असे भित्तिलेखन करत कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी प्रत्येक गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ वॉरियर, तालुकाध्यक्ष शेखर करमरे, अंबादास पिसाळ, काकासाहेब तापकीर, ॲडव्होकेट शिवाजीराव अनबुले, अशोक खेडकर, सचिन पोटरे, डॉक्टर सुनील गावडे, दत्तात्रय मुळे, नंदलाल काळदाते, काका दांडे, गणेश पालवे, अनिल कदाते, पंडाराजे बोरुडे, बजरंग कदम, नंदकुमार नवले, तात्या खेडकर, राहुल गांगडे, शिवाजी वायशी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या अनोखा उपक्रमाचे कुतूहल गावकऱ्यांसोबत पक्षीय कार्यकर्त्यांनाही होते. त्यामुळे या प्रवासात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाग घेतला. उर्वरित बूथवरील कार्यक्रमाचा प्रवास सुरू झालेला आहे. सर्व प्रवासाचे अपडेट हे
नमो ॲपवर अपडेट करण्यात येत आहेत। या प्रवासादरम्यान सर्व नोंदी प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर करमरे यांनी यावेळी दिली। गाव चलो अभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून कर्जत जामखेड विधानसभेमध्ये निमगाव गांगर्डा या गावामध्ये मी कालपासून या गाव चलो अभियानाच्या अंतर्गत आहे। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून हे अभियान सुरू आहे। गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक गावात भारतवासियांसाठी काय प्रकल्प आणले, काय लाभ दिला, काय करणं, काय काय केलंय, काय करणं अपेक्षित आहे, लोकांच्या काय अडचणी आहेत। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी 24 तास त्या गावात त्या बूथवर जाऊन 18 मुद्द्यावरती काम करणं अपेक्षित आहे। मला वाटतं रात्री मी या गावामध्ये पोहोचल्याच्या नंतर निमगावमध्ये, आता ही दुपारची वेळ अजून संध्याकाळपर्यंत या गावामध्येच आहे, पण या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावामध्ये गेल्याच्या नंतर समजतं की गावामध्ये गेल्यानंतर प्रचंड असं भारत सरकारच्या माध्यमातून काम झालेलं जाणवतंय। बघा, तुमचं पंतप्रधान किसान सन्मान योजना असो की 1 रुपयाचा विमा असो, पंतप्रधान आवास योजना असो, जलजीवन असो, मुख्यमंत्री सडक योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल, जलयुक्तची कामं असतील, अशा अनेक कितीतरी कामं सांगता येतील। अशा कामांचा इथं आल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये फीडबॅक मिळतो आणि निश्चित प्रमाणे लोक अतिशय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावरती प्रचंड असा विश्वास दाखवत आहेत आणि अतिशय गावात फिरत असताना सगळेच पदाधिकारी देखील माझ्या समवेत आहे। वेगवेगळे 18 मुद्द्यावरती काम आम्ही इथे करतोय आणि अशाच प्रकारचं संपूर्ण मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आहे आणि म्हणूनसाठी सगळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे जनतेत जात आहेत आणि जनतेच्या सगळ्या भावना समजून घेत आहेत। मला वाटतं अशा पद्धतीचं अभियान, एक वेगळ्या पद्धतीचं अभियान की आपण जनतेचे उत्तरदायित्व आहोत आणि म्हणून निवडणुका समोर आले असताना आम्ही तुमच्यासाठी काय केलं हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे अतिशय चांगलं माध्यम आहे आणि म्हणून लोकांच्या मध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। लोक उत्सुक आहेत, जेव्हा केव्हा लोकसभेची निवडणूक लागेल तेव्हा नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व स्वीकारण्यात सज्ज आहे असं या दौऱ्याच्या दरम्यान मला जाणवले। तर कालपासून तुम्ही मुक्कामी आहात या ठिकाणी, कशा प्रकारचा अनुभव आला तुम्हाला या गाव चलो अभियानाचा? माझ्या सगळ्या अतिशय चांगला अनुभव आला। सगळे लोक सहभागी, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना त्याचा अनुभव आला आहे। कुठं म्हणले दुधाला 5 रुपयाचे भाव, कमी भाव पडले तर 5 रुपये वाढून दिले, कधी म्हणले कांद्याला भाव पडला तर कांद्याला 300 रुपये क्विंटल प्रमाणे भाव वाढ दिले। अशा पद्धतीचे वेगवेगळे लाभार्थी वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात। त्यामुळे अतिशय समाधान राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारवरती व्यक्त करताना जनतेचे सर्व शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकरी लोक हे आपल्याला सांगत असताना दिसत आहेत। गाव चलो अभियान हे अभियान राबवण्यात येत आहे। त्या अभियानाच्या अंतर्गत आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना निमगाव गांगर्डा या प्रवासी म्हणून निमगाव गांगर्डा या गावाची त्यांच्यासाठी नेमणूक केलेली होती। त्याप्रमाणे कालपासून ते त्या गावी मुक्कामी आहेत। प्रथमतः या अभियानामध्ये 18 उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी साध्य करायची आहेत। 600 नमो ॲप डाउनलोड करणं, मिनिमम जास्त झाले तर काही अडचण नाही, 600 नमो चषकाचे स्पर्धक त्यामध्ये घेणं, महिला वर्गाचा मेळावा घेणं अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षाचे पुढारी असतील, मुख्य माणसं असतील यांची भेट घेणं, त्याचप्रमाणे 10 वर्षामध्ये मोदी सरकारनं केलेली कामं, त्या कामांचा आढावा घेणं, त्या लाभार्थ्यांची भेट घेणं, त्याचबरोबर त्या लाभार्थ्यांची हितगुज करणं, या योजनांचा लाभ
तळागाळातील किती लोकांपर्यंत गेला याचाही आढावा घेणं, त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या संबंधातील ज्या काही योजना असतील, महिलांच्या संदर्भातील असतील, शैक्षणिक काही योजना असतील, आरोग्याच्या संदर्भातील योजना असतील, या प्रत्येक योजना या गावामध्ये मॅक्झिमम गावाच्या लोकसंख्येच्या किती प्रमाणात लाभार्थी या ठिकाणी पोहोचलेत अशाही गोष्टींचा आढावा या ठिकाणी या मुक्कामी प्रवासादरम्यान घ्यायचा आहे. आणि जेणेकरून राष्ट्रीयत्वाची नाळ या माध्यमातून जोडण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा जो प्रयत्न आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हा प्रवास करायचा आहे. आमदार, खासदार किंवा कोणतीही संवैधानिक पदं असतील, या पदाचा कोणताही बडजाव न करता हा प्रवास आपल्याला करायचा आहे. भारतीय जनता पार्टीची उद्दिष्ट आणि केंद्र सरकारनं केलेलं काम हे आपल्याला राष्ट्रीयत्वाची भावना मजबूत करण्याकरता या ठिकाणी हा गाव चलो अभियानाचा या ठिकाणी 4 ते 11 या दरम्यान हा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून मी सर्व 215 बूथचा कार्यक्रम हा प्रत्येकी कार्यकर्त्याला या ठिकाणी आखून दिला आहे. त्या अंतर्गतच आज निमगाव गांगाड्याला आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा प्रवासी दौरा होता. त्याचप्रमाणे इतरही सर्वांचे प्रवासी दौरे याप्रमाणे 11 तारखेपर्यंत पूर्ण होऊन त्याचा टोटल जो काही या अंतर्गत 18 उद्दिष्ट आहे त्याचं सर्व सरळ ॲपवर अपलोड करण्याचं पक्षानं सांगितलेलं आहे. त्यामुळं याचा लेखाजोखा हा प्रदेश पातळी आणि केंद्र पातळीवरती घेतला जाणार आहे. त्यामुळं दक्ष राहून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा प्रवास केलेला आहे आणि 18 उद्दिष्ट कुठपर्यंत पूर्ण झालेली आहेत याचा मागोवा घेण्याचा या निमित्तानं प्रयत्न या गाव चलो